तुम्ही सगळ्यांनीच नायकीची ॲडव्हर्टाईज बघितली असेल कधी ना कधी, आणि त्यांच्यात त्याचं एक ब्रीदवाक्य जस्ट डू इट. तर त्या जस्ट डू इटच्या मागं खूप मोठा म्हणजे एक मिनिंग आहे. तर मी हे बुक वाचलं रिसेंटली, शू डॉग फिल नाईट, नायकीचे फाउंडर आहेत ना, त्यांची ऑटोबायोग्राफी. तर त्या जस्ट डू इटच्या मागं काय अर्थ आहे म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट विनिंग, इट्स ऑल अबाउट ट्राईंग. आणि ते म्हणतात की ॲट नायकी वी जस्ट डोंट सेलिब्रेट विनर्स, वी ऑल्सो सेलिब्रेट द वन हू ट्राईज. कॉन्फरन्स चालू असती आणि त्यात फिल नाईट ॲज अ स्पीकर असतात. तर तिथं आलेल्या लोकांना विचारतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी एकदा तरी पळाला असतात की एक्झरसाईजमध्ये, असे किती जण तर सगळे उभा राहतात. पुन्हा मग ते म्हणतात वन्स अ वीक किती जण पळतात. तर त्यातले काही लोक खाली बसतात. मग पुन्हा म्हणतात ट्वाईस अ वीक, त्यातले अजून काही लोक खाली बसतात. थ्राईस अ वीक, मग खूप कमी लोक राहतात. पुन्हा मग त्यात ते म्हणतात की म्हणजे असं कसं झालं आहे का म्हणजे बाहेर खूप कोल्ड आहे किंवा इट्स रेनिंग आणि तुम्हाला उठूच वाटत नाही, आणि त्यावेळेस पण तुम्ही पायासाठी जातात. तर त्यावेळेस तुम्ही फक्त लक्षात ठेवा की वी आर देअर फॉर यू चिअरिंग, म्हणजे आमचे शूज तुमच्याकडे असतील. आणि तुम्हाला जर असं किती जर निराशा वगैरे असेल, तुम्हाला जाऊ वाटत नसेल, तुम्हाला वाटत नसेल कुणी बघत नाही की तुम्ही ट्राय करतात स्वतःसाठी, तर वी आर देअर फॉर यू चिअरिंग. तर ते म्हणतात की इट्स नॉट अबाउट विनिंग, इट्स ऑलवेज अबाउट ट्राईंग, अँड ॲट नायकी वी जस्ट डोंट सेलिब्रेट विनर्स, वी सेलिब्रेट द वन हू ट्राईज. तर खूप मिनिंग आहे जस्ट डू इटच्या मागं. आणि मी हे बुक वाचलं त्याच्यातून कळालं मला समजा